नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या YouTube चॅनल वरती। तर मित्रांनो, मी आलेलो आहे भाजी खुडण्यासाठी। तर हे बघा, हे आहेत त्या वावराचे मालक। तर यांचं नाव आहे मित्रांनो देवबा मामा। तर आम्ही यांना देवबा मामाच म्हणतो। तर चला मित्रांनो, यांच्या वावरातला हरभरा कसा आहे ते मी तुम्हाला दाखवतो। तर इथं बघा, यांनी माळवा लावलेला आहे, म्हणजे कमीच लावलेला आहे खा पुरतं। तर ते देखील तुम्हाला दाखवून टाकतो, चला। हे आहे मित्रांनो त्यांनी लावलेले वाकण, आणि याच्यामध्ये माळवा आहे बघा। त्या तिकडे गोबी आहे, हे इथं वांग्याचे एक तास लावलेला आहे, आणि टमाट्याचा एक तास लावलेला आहे, आणि नारळाचे देखील झाड आहेत, आंब्याचे देखील झाड आहेत, हे मिरच्या देखील आहेत, आणि त्या तिकडे संभार देखील आहे मित्रांनो। तर बघून घ्या, असं वाकण आहे। तर या वांग्याला वांगे लागायचे राहिलेले आहेत, टमाट्याला टमाटे लागलेले आहेत, मात्र पिकायचे राहिलेले आहेत। आणि इकडे बघा, हे आंब्याचं झाड आहे एवढं मोठं। त्याच्यानंतर हे आहे त्यांचं घर, हे बघून घ्या, असं घर आहे मित्रांनो। तर ते तिकडे बघा, त्या तिकडे बाया खुडत आहेत भाजी, असं घर आहे। तुम्हाला घरात जाऊन दाखवतो। हे बघा, असं घर आहे मित्रांनो मधामधून, आणि ते डीजे आहे, आणि हे इकडे झटका मशीन आहे वावर सांभाळण्यासाठी। असं घर आहे, इथं पंखा आहे, आणि तिकडं एक रूम आहे, ती माहित नाही कशाची आहे, आणि ते तिथं फवारा आहे वाटते। तर चला आता मित्रांनो, तुम्हाला नेणार आहे मी तिकडं। ते बघा, तिकडं बाया भाजी खुडत आहेत हरभऱ्याची, आणि हे आहे देवबामाच्या वावरातलं हरभरं। तर फायनली मित्रांनो, मी आलेलो आहे बायांकडती। तर इकडे बघा, ह्या सगळ्या जणी सायल्या हो, तर सगळ्या जणी भाजी खुडत येतात। तर हे बघून घ्या, हे हरभऱ्याचं रान आहे। तर या रानाचा मालक मी तुम्हाला दाखवलेला आहे। तर चला आता मी त्यांच्याकडे जाणार आहे। बोले ना काय तर ह्या बघा मित्रांनो, ह्या सर्वजणी भाजी खोडत येतात हरभऱ्याची। बरोबर, तर हे बघा, तर ह्या सर्वजणी फुकटच भाजी खोडत आहेत मित्रांनो। आणि तर इथं बघा, ही भाजी खोडून ठेवलेली आहे, आणि इकडे देखील खोडत आहेत, सर्वजणी खोडत आहेत। बरोबर बरोबर। मावशी, तुमचं नाव सांगा। हां हां, तुमचं देखील सांगा। हां हां, तर मित्रांनो, आता मी तुम्हाला हरभरा दाखवणार आहे। बघून घ्या, असा हरभरा आहे, एकदम खास आणि एकदम झकास। तर याच्यामध्ये भाजी खोडायची राहिली होती याची, तर त्याच्यामुळं देवबाबाने सांगितले की भाजी खोडा या सर्व जणीला। तर मग ह्या आलेल्या आहेत भाजी खोडण्यासाठी। बघून घ्या, अशी भाजी आहे मित्रांनो, एकदम खास। तर आता ही भाजी खोडून ह्या सगळ्या जणी खाणार आहेत, बघून घ्या। तर मित्रांनो, आता मी यांना विचारणार आहे की तुम्ही भाजी कशा खोडायला। तर मित्रांनो, आता यांना मी विचारणार आहे, तुम्ही भाजी घरी गेल्या गेल्या करून खाणार आहे का? घोळा ना का? हां 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 हां। तुम्ही भाजीत काय काय टाकता हरभऱ्याच्या? मीठ भाजीमध्ये हो, ठेस्यामध्ये नाही। लसूण नाही टाकत? हां हां, सांबार आणि कोथिंबीर एकच असते हो। थँक्यू व्हेरी मच। हां, धन्य। तर हे बघा मित्रांनो, काही काही नाही, म्हणजे थैले आणलेले आहेत। थैल्या म्हणजे झोऱ्या। तर बघा मित्रांनो, काही काही बसून भाज्या खोडत आहेत। ते बघा, त्या तिकडे त्या मावशी, त्या तिकडे त्या मावशी,
ह्या मावशी, ह्या पण मावशी. तसं का? तर मित्रांनो, मी माझ्या ताई सोबत आलेलो आहे भाजी खुडण्यासाठी. तर माझी ताई भाजी खुडत आहे. इकडे आहे माझी ताई. तर हे बघून घ्या. आणि माझ्या ताईने किती भाजी खुडलेली आहे ते देखील मी तुम्हाला दाखवतो. चला मित्रांनो, हे बघून घ्या. इतकी भाजी खुडलेली आहे माझ्या दीदीनी, माझ्या ताईनी. हे बघा. आणि एकदम खास भाजी आहे मित्रांनो, कवळीलच भाजी आहे. बघून घ्या. असा हरभरा आहे, एकदम खास, एकदम झकास. आणि कुठे कुठे टाळक्याचे म्हणजे ज्वारीचे झाडं निघलेले आहेत, टाळक्या देखील म्हणू शकता. आणि हे बघा कुठे कुठे शेलणीचे वेल निघलेले आहेत. आणि मित्रांनो, हे आहे इकडचं शेत शिवार. बघून घ्या. असं शेत शिवार आहे. आणि काही काही रानामध्ये हरभरा पेरलेला आहे, काही काही रानामध्ये टाळक्या, काही काही रानामध्ये गहू. तर मित्रांनो, यांना मी विचारणार आहे, तुम्ही सकाळी किती वाजता आलेले आहेत भाजी खोडायला? तर मित्रांनो, ह्या म्हणत आहेत की आम्ही सकाळी 8 वाजता भाजी खोडायला आलेलो आहे. मग घरी किती वाजता जाणार आहे? हा. तर हे म्हणत आहेत आम्ही आता आमच्या मनावर जाणार आहे, कधी बी किती बी वाजता भाजी खुडून. तर बघा, अशी भाजी खोडत आहेत. बघून घ्या मित्रांनो, अशी भाजी खोडत असतात. तर मित्रांनो, आता मी यांचे नाव विचारणार आहे सगळ्यांना.